आले ना. ऐका ना या ड्रेसेस मध्ये ना आपण ते ड्रॉप चॅलेंजला रील करूया का? चालेल. नाही नको भाई. हे फ्रॉक घातलंय तर मला कसं तरी वाटायला लागलंय. आयुष्यात कधी घातलंय. आणि तुम्ही लई शाने आहेत ग. मला हे फ्रॉक घालायला सांगितलंय, स्वतः पंजाबी ड्रेस घालून आलेत. एक तर माझ्या बापाचं मिळत नव्हतं, शेजारच्या पोरीचा घेतलाय माहिती आहे. कसं वाटतंय ते? छान दिसतंय काकू. झबला घातल्यासारखं. पण एक आहे, आज काकांची विकेट पडणार आहे. काका फिदा होणार आहे तुम्हाला बघून. मस्करी करता ना माझ्या. नाही म्हणून मी येणार नव्हते तुमचे काय नॉनस्टर काय ती पार्टी आहे त्यात. मॉन्स्टर नाही हो काकू, स्पिनस्टर पार्टी. येस ती. आणि आम्ही का मस्करी करू तुमची? ट्रेन मध्ये चढताना दरवाजावर हा 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 असं करून बायकांना अडवता म्हणून आम्ही पटकन आतमध्ये जाऊन सीट अडवू शकतो. मस्करी नाही करणार. थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. बरं का, मला खरंच मला वाटलंच नव्हतं 7/22चा आपला हा ग्रुप आहे तो आपण हे स्पिनस्टर पार्टी वगैरे करू. थँक्यू. कम ऑन जीवाली. अगं आपल्या ग्रुप मधली ना, लोकल ग्रुप मधली तू एकटीच आहेस ना आता लग्नाची. मग एन्जॉय नको का करायला? हे पण मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आपल्या शिवाचं लग्न होणार आहे ग. मी तर बॉसला सांगितलंय 3 दिवस सुट्टी पाहिजे मला. संगीत, मेहंदी, हळद सगळं अटेंड करायचं. हो, मी घेतले 3 दिवस. कारण आपण आपल्या शिवाचं प्रेम जवळून फुलताना बघितलंय. काय बोलतो आपण? अगला स्टेशन ओंकार राऊत. पुढील स्टेशन ओंकार राऊत. मला आठवत आहे सुरुवातीचे काही दिवस आपल्या लेडीज डब्याच्या बाजूचा जेंट्स डबा, त्यामध्ये त्या जाळीत कसला ताडायचा ओंकार हिला. आणि ही पण म्हणजे इकडून तिकडून चालूच होतं. पण तेव्हा वाटलं नव्हतं ही त्या छपरी बरोबर लग्न करेल. छपरी काय ग? छपरी नाही बोललाय मला तो सुधारेल आता. आणि ताडायचा नाही तो प्रेमाने बघायचा. ओंकारची श्रद्धा कपूर बोलली. पण ती अर्चना तिला नाही सांगितलं तुम्ही? किती दिवस ट्रेन मध्ये पण नाही फोन केलेला का कोणी? अर्चनाचं माहित नाही का तुला? म्हणजे काय? कोणालाच माहित नाही का? सांगते पण मी सांगितलंय सांगू नका. सांग. तिचा डिवोर्स होतोय. काय? अग 6 महिने झाले. आता झालं होतं ना. 3 महिन्यात परत आली. नाही पटत आहे कोणाशी. काय करणार? वाईट आहे यार. काय बाई तुमच्या ना आजकालच्या पोरींचं काय करायचं मला कळतच नाही बाई. आता ती आमच्या बिल्डिंग मधली सोनम 2 महिने झाले होते, लव्ह मॅरेज केलं होतं, आली परत. नाही राहायचं बोलते नवऱ्यासोबत. याला काय अर्थ आहे? खूप वाईट आहे अको. आमचा पण ना 5 जणींचा मैत्रिणींचा ग्रुप होता हो शाळेपासूनचा. त्यातल्या 3 जणींनी डिवोर्स घेतलाय आणि आता 4थीने फाईल केलाय डिवोर्स. काय सांगू नकोस. माझी नणंद नाही. काय झालं? काय घरच्यांची भांडून लग्न केलं तिने. आता आली आहे परत माहेरी. ऐकतच नाही म्हणते मला डिवोर्स पाहिजे. 8 वर्षांचं अफेअर त्यांचं. किती? 8 वर्ष. 8 वर्ष? काय उपयोग आहे सांग? आता केलं तर निभवायचं ना. आमच्या इथे येऊन बसली आहे डोक्यावर. चांगलं चालू होतं ना गो पण व्यवस्थित पाणी पाणी वर येत. मला आवडत वर घे ग. अगं तिला मिलीला स्वय. डिवोर्सचं का काढलं मध्ये? पुढच्या हप्त्यात लग्न आहे ना माझं. मला भीती वाटली म्हणून. इकडे बस. तू कशाला घाबरते? तुम्ही डिवोर्सचा बोलताय म्हणजे विषय काढला म्हणून. काय? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. राऊत तुला कुठेही सोडून जाणार नाही. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही नाही जाणार सोडून. ते फक्त तुम्ही मगासपासून 5 मिनिटात डिवोर्स खूप बोलात ना म्हणून. बाकीच्यांचं मरू दे, होऊ देत त्यांचे डिवोर्स. तुमचं सगळ्यांचं नीट चालू आहे ना. भयान शांतता. छान आहे. हा म्हणजे आता काय चाललंय म्हणजे काय? म्हणजे काय काकू? चालतंय म्हणजे आता काय चांगलं. अगं म्हणजे काय घरोघरी मातीच्या चुली. अजून काय? ए शाणे तू नको बोलू. तुझं
नीट चालू आहे. मागच्या हप्त्यात तुझी अॅनिव्हर्सरी होती, फोटो टाकलाय, 1.5 पानाचा लेख लिहिलाय. तू माझा सखा, तुझ्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तू आहे, तू माझा स्वर्ग बिर्ग. आणि काय लिहिलं होतं? तू माझी सावली, मी तुझी बावली. आणि ते एक मिनिट. जातीच्या चुली बोलते. ते टाकावं लागतं ग. हा? नाही, तो माझ्यावर एवढ्या कविता वगैरे करतो, शेर वगैरे टाकतो, मला त्या कळतही नाही. एक मिनिट, मला त्या कळतही नाहीत आणि त्याच्यासारखं मला सुचत पण नाही. काहीतरी थातूर मातूर लिहायला लागणार ना, असे 2 बदाम इकडे 2 बदाम इकडे टाकावं लागतं ग. आणि 2 बदाम करू नकोस. जीजू इकडे आले की गळ्यात गळे टाकून बसते. नाहीतर काय? गोचिड कुठली. तेव्हा बरी गोचिड असते आणि त्यांच्या मागे चिडचिड करते. एक मिनिट, मुलींवरच्या तो कविता करतो ना, त्या माझ्यावर केल्यात असं मला खपवतो माहिती. ग बिचारी. तू लग्न करतेस ना, तुला म्हणून सांगते बघ, संसारात ना अर्धा विश्वास आपण ठेवायचा, अर्धा त्यांना ठेवायला द्यायचा. चाल ढकलायचं. मनात काही भरवू नको माझ्या. नाही नाही नाही, काही चुकीचं बोलत नाहीये. लग्नाच्या सुरुवातीचा 1-2 वर्ष ना मस्त मजेत जातात. नंतर लग्नाचे फोटो बघितले तरी काटा येतो अंगावर. तू नको करू. आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात चांगलं तुझं चालू आहे. शाणे, वॉलपेपर कोणाचा आहे? जिजूंचा. डीपी वर फोटो कोणाचा आहे? जिजूचा. सोशल मीडियावर सगळीकडे तू, जिजू आणि बदाम एवढंच आहे. करते. ते ठेवावं लागतं बाई. तो फोटो ठेवतो, मग त्याचं पण म्हणणं असतं तू पण ठेव. नाही ठेवला तर मग काय काय चालू आहे, मनात काय आहे, काय वेगळं आहे का? ते नकोच ना, कटकट कशाला पाहिजे. ठेवते बाबा सगळीकडे, वॉलपेपर ठेवते, डीपी ठेवते, खुश. बरं मी सांगितलंय का त्याला, बाबा ठेव माझा फोटो, तू फोटो ठेव, काही कर, बाहेर काय चालू आहे, मनात काय आहे, सगळं ओके. आपण ढकलायचं. बर, माझा ओंकी नाहीये तसा. अरे पण हे ठेवायच्याच कशाला डीपीला फोटो? मग? नाही तर काय, मनात नाही तर कशाला ठेवायचा त्याच्यामध्ये? बरोबर. खोटं खोटं उगाच. मग? मी नाही ठेवत बाई. आणि माझ्या नवऱ्याचा फोटो कॅमेरा समोर आला की त्याला वाघ बसल्यासारखा वाटतो. कोण? एकदा बायका जवळ तरी कशा येतील? आपल्याकडे काय? आणि हे बायकोचा वॉलपेपर ठेवणारे नवरे असतात ना, 1 नंबरचे लफडेबाज असतात. असं नको बोलू. कर नवऱ्यांचे फोन चेक, बघ पासवर्ड असतो की नाही. ए बाई नको ना, कशाला धडधडतं माझ्या छातीत. थांब जरा. हे पण ऐका ना, मी ना मागे एक स्टडी वाचलेला, त्याच्यामध्ये असं होतं की भारतात 60% पुरुषांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. हो, शपथ वाचलं होतं मी. आणि उरलेले 40%? मी सांगते, त्यांच्यामध्ये इच्छा असते, कला नसते. काय अनुभवावरनं सांगतेस का? माझा अनुभव वेगळा सांगतो. काय? कला पण आहे, इच्छा पण आहे, पण हिम्मत नाही. मला कुठे ठेवलंयस कमाल. पण मग आपल्या बायकांचं काय पर्सेंटेज असेल ग? अगं ते 60% पुरुष बायकांबरोबरच करतात ना. आणि उरलेल्या 40% बायका? 40% बायकांच्या मनात खूप काही असतं. ते जर का पुरुषांना कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. थोडक्यात काय, नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. तुला सांगते, लग्न करणार आहेस ना आता, लक्षात ठेव, ओमकारवर विश्वास ठेवू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ओंकीवर. मी ठेवलाय पूर्ण विश्वास. तो खूप प्रेम करतो, माझंही खूप प्रेम आहे त्याच्यावर, आणि खूप रोमॅन्टिक आहे का तो. ये इकडे इकडे मुली इकडे. अनुभवाचे बोल सांगते तुला, ये इकडे. प्रेम आहे, रोमॅन्टिक आहे वगैरे, हे सगळं लग्नाच्या आधी असतं. पण हा जो काय रोमॅन्स असतो ना, तो आपण लग्नात नेसलेल्या शालू सारखा कुठल्या कोपऱ्यात निघून जातो, कळतही नाही. बिलीव्ह मी. खरंय खरंय, रसिका अगदी खरं बोलतेय. म्हणजे अगदी असं नाहीये, सगळं प्रेम वगैरे असतं, पण कधी कधी असं वाटतं की, म्हणजे मी माझं सांगते, मला तर असं वाटतं की मी ना आता नोकरीच करते, घरी नोकरीच चालू आहे माझी. म्हणजे मी सकाळी उठते, डबे बनवते, मी डबेवाली होते, मी कामावर जाते, मग मी नोकरदार होते, मी घरी येते संध्याकाळी, मी स्वयंपाकीण होते, आणि मग काय रात्री फक्त 10-15 सेकंदासाठी मी बायको होते. इतकुसच?
10-15 सेकंद बायको. हा म्हणजे थकायला होतं ना ग, दिवसभर एवढा शीण असतो कामाचा की काही त्राण राहत नाही. मग काय नवरा विचारणार काय ग कसा गेला आजचा दिवस, मग मी म्हणायचं काही नाही छान गेला आजचा दिवस, तोपर्यंत नवरा डाराडूर घोरायला लागतो नवरा. मग काय दोघं एकमेकांकडे पाठ करून झोपतो, झालं संपलं. इतकं निरस असतं आयुष्य, काही राहत नाही ग. नवरे तेवढे थकतात. हिचं काय पण चेतू माझा ओंकी नाही थकत. हा टार्झन आहे तुझा ओंकी. नाही ना काय हसत नाही बोलते. आहे माझा ओंकी टार्झन आहे. 2 वर्ष झालेत रिलेशनशिपला, पण तितकाच रोमॅन्टिक आहे आणि आमच्यातलं इंटिमेशन इतकंच भारी आहे. रोमांस म्हणजे आता मी भेटले ना 2 मिनिटंही लांब ठेवत नाही, मला नुसतं चिकटलेला असतो. लग्नाच्या आधी ना हे नवरे असेच वागतात. माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरनं सांगते. भेटायला येताना मस्त टकाटक तयार होऊन परफ्यूम मारून येतात. पण आता काय, आता घरी गेलं ना इथे सोफ्यावर असा आडवा पडलेला असतो हाफ चड्डीवर, रिमोट हातामध्ये, आणि मग इथे खायचं तिथे खायचं, बनियांच्या भोकामधनं बेंबीतला कापूस सांगतो. मी खरं सांगते, हे नवऱ्यांचे काळे कुट्ट बनियान आणि एक कुबट टॉवेल हाताने चोळून धुवायला लागतात ना, तेव्हा रोमांस नावाचा शब्द मोरीच्या झाऱ्यातला गटारात निघून जातो. अजिबात खोटं नाही. त्याच्यानंतर नवऱ्यांबद्दल काही वाटणंच बंद होऊन जातं बाई. नाही तर काय. काकू काहीही असू देत, मला त्याची कामं करावी लागली ना, त्याची बनियान धुवावी लागली ना, मी धुवेन, कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर. बस मग चोळत बनियान जा. मी करेन त्याच्यासाठी, अगं त्याच्या फॅमिलीसाठी पण बरंच ए बाई, करेन. ए बाई, हे शेवटचा सल्ला देते, हे असं नाही करायचं. का चांगली मुलगी गुणी मुलगी म्हणून नाही राहायचं. जशी खरी आहेस ना तशी राहा. स्वतःही बदलू नकोस, त्यालाही बदलायचा प्रयत्न करू नकोस. नाही नाही नाही, नवऱ्यांचं अगं काहीच नसतं. या सासवा आहेत ना, या मध्ये आल्या ना की संसाराची माती होते. करेक्ट. या सासवांना ना खुपसू देऊ नकोस. आहे तुला सासू? एक मिनिट, सगळ्यांच्या सासू अशा नसतात. माझी सासू चांगली, तुम्ही नका ना तिला काहीतरी सांगू. एक्झॅक्टली माय पॉइंट. ठीक आहे, मग आता टेस्ट करूयात ना आपण. काय ठीक आहे, कशाला? आताच आता फोन घे, त्याला फोन लाव आणि त्याला विचार की बाबा तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे, बायको की आई? विचार. हे बघ, त्याने जर का सांगितलं बायको महत्वाची आहे, तर समजायचं खोटं बोलतोय तू. असं कधी घडत नसतं. बायको वगैरे कधी त्यांच्यासाठी महत्वाची नसते. जर त्याने सांगितलं आई महत्वाची आहे, मग तर झालं, आईच्या देठाखालचं मांजर. तुला पण आईचं ऐकावं लागणार. हा, पण त्याने जर का सांगितलं आई आणि बायको दोन्हीही महत्वाचे आहेत, तर डिप्लोमॅटिक, तळ्यात मळ्यात दोन्हीकडे उड्या मारणार, मधल्यामध्ये तू लटकणार. करेक्ट. आणि हा, त्याने जर का सांगितलं आई बायको दोघंही महत्वाचे नाहीये, तुम्ही दोघं काय करायचंय ते करा, माझ्या भंडात पडू नका, वाटेल ते करा, तर समजायचं हा खरा पाळीव नवरा. पाळीव नवरा. हा, टेन्शन नाही घ्यायचं. तो तू सांगशील ना तसं वागणार, तू हवं तसं वागवू शकतेस. कर फोन कर वेळ नको. तुम्ही बघताय आम्हाला दोघांना 2 वर्ष, मला गरज नाहीये. बदलतं ठीक आहे, सगळं ओंकी लग्नानंतर. नाहीये रसिका तसा. तुला नाही वाटत ना? नाही वाटत. ठीक आहे, चल आपण त्याची खरंच आपण गाणी म्हणू, गाणी. आपण गाणी घेऊ. तुम्हाला खरंच आपण ना पुढचा गेम ठरवलायस का तू काय करायचं? हा, खेळूया. तो बलूनचा गेम खेळायचा का? शेवटी घेऊया सगळ्यात शेवटी. बरं ठीक आहे, चालेल. स्टेप पण मग ती आणले का सगळे, ती वायर वगैरे रशी आणली आहे त्याच्या खाली असेल. हिचं काय? मी ओंकारला फोन करते, तुम्ही बघा, तो तसा नाहीये. ओ बरं, मला कॉन्फिडन्स आहे, तो तसा नसेल. स्पीकरवर ठेव फोन. ठेव ना, गंमत कळेल तरी ना काय आहे त्याच्या मनात. तुम्ही थांब ना ग, कळेल. हॅलो हेलो मेरे रश के कमर. आत्ता फोन केलास तुम्हाला बबडू? आत्ता फोन केला तुम्हाला? काय करते तू, काय करते, कशी दिसतेस तू? मी खूप छान दिसते. मग तुम्हाला फोटो का नाही पाठवला? आय एम सो सॉरी, ते आम्ही बोलत नाही. ऐक ना, हा, हा. मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, मी तुझ्या आधीच आहे. कुठे आहेस तू? तुझ्या मनात. काय करतोयस तू? काय नाही ग, मरतोय मी. माझा श्वास तिकडे आहे ना, म्हणून जरा मला ऑक्सिजन मिळत नाहीये. ये ना पटकन, ये ना पटकन. किती वेळ आता? विचार ना. ऐक ना, मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. दोन विचार. खूप महत्वाचा आहे ओंकार. हा, विचार ना. मग काय झालं? तुझ्या आयुष्यात तुला
कोण महत्वाचं आहे, मी की तुझी आई? हॅलो ओंकार, हॅलो. हा तू ऐकलं नाहीस का? अगं हा नाही, मी ते बाथरूम मध्ये होतो त्यामुळे ते जरा हे झालं. काय बोललीस तू? मी सॉरी. विचारलं तुला तुझ्या आयुष्यात कोण महत्वाचं आहे रे, मी की तुझी आई? हा हा, मला माझ्या आयुष्यात आहे. बस झालं, आता तू मला सांग, काय झालं? तुला कोण महत्वाचं आहे, मी की तुझी आई? अगं अरे ऑफकोर्स तू महत्वाची आहेस, मी तेच बोललो मगाशी. तू महत्वाची आहेस, अजून कोण असणार आहे? काय विचारतो? खोटारडा, मी खोटारडा आहेस तू. काय झालं? तू 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 असं का म्हणालास? तू असं का नाही म्हणालास की तुझ्या आयुष्यात मी आणि तुझी आई कोणीच महत्वाचं नाहीये, मला काही घेणं देणं नाहीये, तुम्ही तुमचं बघा म्हणून, तर तू पाळीव नवरा असतास. बरं ठीक आहे, माझ्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही आता म्हणतो, असं काही हे नाही आहे. गप्प बस रे. तू आताच्या आता इथे ये, मला काहीतरी बोलायचं, तुझ्याशी डिसिजन घ्यायचंय मला. अगं शिवाली, ते काय ऍक्च्युली मला आईला ते आणायला जायचंय. ती मामाकडे गेली आहे, तर मला तिला पिक करायला जायचंय. मग मी तिला पिक करणार, तिला घरी सोडणार आणि मग मी तुझ्याकडे येऊ शकतो. तर केलंस ना प्रूफ? ऐक ना. तुला आई महत्वाची आहे ना तुझी? अगं आई म्हणजे आता तिने आधी सांगितलेलं ना. शिवा मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. शिवा मला नाही राहायचंय. तुला तुझी आई महत्वाची आहे ना, तू आई बरोबर राहा. अगं आपलं लग्न मोडला, ब्रेकअप आहे. अरे असं नको करू यार. अगं शिवा तू तरी नको जाऊ यार. कशी बशी तू एकतर मिळाली होती यार. शिवा प्लीज यार. पार्कात धावताना 40 वरच्या बायका बघतात का माझ्याकडे आता? शिवा असं नको